नमस्कार. सह्याद्री रस्त्याच्या या भागात आपण घटस्फोट या विषयावर बोलतोय. खरं तर ही सामाजिक समस्या फार उग्र रूपाने आता समोर येते. कारणं जर बघायला गेले, तर एकूण मुक्त आणि मुक्तता या विषयात त्याचं सखोलता आहे आणि साधारणपणे जो मुक्तपणा आज आहे, त्या मुक्ततेनेच एकूण आपण या घटस्फोटाच्या एकूण प्रवासापर्यंत पोहोचलो आहोत, असं माझं स्पष्ट मत आहे. साधारणपणे पूर्वीच्या काळात आपण पाहिलं, एकत्र कुटुंब पद्धती होती आणि घरातील कर्त्या जो कोणी कर्ता कुटुंब प्रमुख असेल, कोणी आजी-आजोबा असेल, घरातील एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल आणि त्याच्या आधिपत्याखाली एकूण कुटुंब व्यवस्था चालायची. ती कुटुंब व्यवस्था चालताना एक ठराविक कामं आणि त्या कामाचं संचलन करण्याच्या एक पद्धती ठरलेल्या होत्या, की घरातील तरुण सुनेने उठावं, गाय-गोठा ते बघावं, एखाद्या दुसऱ्या सुनेने उठावे, अंघोळ पाणी स्वयंपाकाचं बघावं. एक प्रचलित पद्धत ग्रामीण भागात होती. शहरी भागात मला वाटतं त्याच पद्धतीचं वातावरण होतं. थोडं वेगळं होतं. एक पहाटे उठावं, पाणी भरावं आणि जे काही आपलं जेवण न्याहारी असेल ती करावी. अशा स्वरूपाचं त्या काळचं वातावरण होतं. काळ बदलत गेला, प्रसार माध्यमे आली आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जग आपल्या मुठीत आलं आणि जगात जे व्यवहार दिसायला लागले, मग अगदी लोकसंस्कृतीपासून जगण्या वागण्याच्या पद्धतीपर्यंत आणि एकूण पद्धती आपल्या लक्षात त्या पाहिल्यानंतर आपलं मन चाळवलं आणि इथेच खऱ्या अर्थाने आपलं धर्म, देव, देश, प्रांत याच्याचे काय मापदंड होते, ते मापदंड मोडून आपण पुढे जायचा प्रयत्न केला. आपण ते परदेशी दिसणारं वातावरण आपण सहज आत्मसात करायच्या दृष्टीने आपण 2 पावलं पुढे जायला लागलो आणि त्यात आपल्याला आनंद वाटायला लागला. त्या आनंदाप्रती आपण प्रत्येक गोष्ट चुकत गेलो आणि चूक आपल्याही ती लक्षात कधी आली नाही. आपण आपल्या सीमारेषा का ओलांडतोय? त्यात कसला आनंद आहे? तो आजपर्यंत आपल्याला कळला असं झालेलं नाही. पण या एकूण कल्चरचा परिणाम मात्र आपल्या कुटुंबातल्या एकूण व्यवस्थेवर झाला आणि मग आपले अधिकार असतील आणि मग माझा वाटा असेल, असे क्षुल्लक बाबी डोकं वर काढून आपल्या मनाभोवती एका प्रश्नांच्या रुंज्या तयार व्हायला लागल्या आणि त्याला अधिक खतपाणी आपल्या सिरियल असतील, टीव्ही असेल आणि सोशल मीडिया असेल, या माध्यमातून आपल्याला ते मिळायला लागलंय आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणून आज घटस्फोट होण्या इतपत मजल आपल्या समाजाची गेलेली आहे. हे थांबवायचं असेल तर खऱ्या अर्थाने पुन्हा आपल्याला आपल्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा राखून आपल्याला आज समाजाकडे उघड्या डोळ्याने बघितलं पाहिजे आणि त्या कुटुंबाची एकूण झालेली हानी, मनस्ताप असेल अथवा इतर काय ज्या गोष्टी असतील त्याचा विचार आपण करायला शिकलं पाहिजे आणि इथून पुढच्या पिढीने हा विचार लक्षात घेऊन आपण आपल्यासाठी एक सीमारेषा आखाव्यात आणि त्या सीमारेषेच्या बाहेर आपण जायचं का नाही हे ठरवाय जो तो माणूस स्वतंत्र आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी राहावं. यातच या घटस्फोटाचं